मुळात याच्यात काय बरं का, वाळू माफी जी आहेत ना, हे वाळू माफ्याला सगळं संरक्षण तहसील आणि पोलीस प्रशासन. याला जर त्यांचं जर प्रोटेक्शन हे काहीच करू शकत नाही, ते गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही. पण याला सगळं जर वाळू जर सुरू करायला लावायची असेल तर तहसील आणि पोलिसच करायला लावते, तेव्हा हे लोक वाळू सुरू करतात. आता राक्षस भवनचं प्रकरण पाहिलं, मी राक्षस भवनचं मी स्वतः जाऊन तिथं तहसीलदाराला सांगितलं की त्या ठिकाणी 10व्याचे कार्यक्रम विधी होतो, तिथं तुम्ही वाळू उचलू नका, इकडे तुम्ही खडकापर्यंत न्या. ठीक आहे, तेवढ्या पुरता. अहो, त्यांनी ती 25 ब्रांच नेली. 8 दिवस त्यांनी तहसील मध्ये 12-1 वाजेपर्यंत काम करायचं आणि ड्युटी सगळी नंतर इकडली केली. पण आता आमची मागणी की या प्रकरणामध्ये जे काही याचं आंदोलन आहे याचा मी ते तीव्र निषेध करतो. पण इथून पुढं असं कोणाच्या घरावर कुणी आंदोलन यांनी जाऊ नये, वाळू माफियांनी, की हे सगळं गावकऱ्याचे त्यांना जर वेळेत जर समजा बंधन केलं असं ती पण येतच नाही. इथून पुढे वाळू बंद झाली पाहिजे. ही सगळी वाळू जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत असंच चालणार.